तर मग भाऊ आम्ही सर्वजण खाली आलो. गिरनार पर्वत मस्त छान दर्शन वगैरे झालं. खालती उतरलो आणि खरं सांगू का, खरंच खूप काही आनंद आला. गिरनार पर्वतसुद्धा आम्ही छान दर्शन घेतलं. नंतर मग आम्ही पोहोचलो द्वारका आणि गाडी पार्किंगला लावून दुसरी गाडीमध्ये आम्ही गेलेलो, कारण ती गाडी आपण तिथंच ठेवावी लागते पार्किंगला. आणि आपण याशी काय म्हणतात रिक्षा वगैरेमध्ये आम्ही आलेलो. नंतर आम्ही पोहोचलो द्वारका आणि खरं सांगू का, इतकं छान लागत होतं. आणि खरंच म्हणजे आम्ही 5-5:30 वाजले असते ना आम्हाला द्वारकेला जायला. आणि या छोट्या छोट्या वस्तू वगैरे खरंच खूपच सुंदर होतं. नंतर आम्ही सर्वजण मागे मागे चालत होतो, कारण थोडीफार गर्दी होती. आणि नंतर मग आम्ही मस्त गेलो मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घेतलेलं. आणि मोबाईल वगैरे तर नाहीच आहे तिथं, पण काही ठिकाणी मोबाईल आपण लॉकरला ठेवावे लागते. नंतर भावने मोबाईल वगैरे लॉकरला ठेवले. नंतर आम्ही छान मस्त दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि खरं सांगू का, द्वारकामध्ये पण खूप काही गर्दी होती. आणि पण आमचं दर्शन प्रत्येक ठिकाणी एकदम शांततेत आरामात झालेलं आहे. आणि मला असं वाटतं जवळजवळ 4-4:30 वाजले असतील आणि इतकी गर्दी होती. नंतर मग आम्ही सर्वजण काही मस्त गोमती नदीचं छान दर्शन वगैरे घेतलेलं आहे. मी, आई, मामा आणि भाऊ आणि वहिनीनं रूम वगैरे बघण्यासाठी गेलेलो होतो, पण आम्ही इथं थांबलो. म्हटलं आधी तुम्ही जाऊन ये. आणि खरं सांगू का, मी मस्त छान पूजा वगैरे केली. पण हवा इतकी चालू होती ना की दिवा वगैरे पटकन विझत होता. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. आणि खरंच सांगू का, मनाला खूप काही प्रसन्न वाटलं. नंतर मग आम्ही पोचलो आहे बाहेर. आणि भावाच्या मुलीचं सारखं चालू असतं लुडो वगैरे खेळा, गेम खेळा. शेवटी तिने तिच्या पप्पाला बसवलं लुडो वगैरे खेळण्यासाठी. ठीक आहे, मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि नंतर मग आम्ही रूमकडे आलेलो आहे. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आता आम्ही छान मस्त तयार झालेलो आहे. थोडाफार आवाज बसलेला आहे, पाणी बदललं. चला, आणि आता मामा बिमा सगळे तयार होत आहे. आई पण तयार झाली. आईने ती साडी घालून घेतलेली आहे. आणि आता आम्हाला 2-3 ठिकाणी जायचं आहे द्वारकेला. मस्त छान झोप झालेली. आता आम्ही सुमित आंघोळ करतोय, फ्रेश होत आहे. वहिनी भाऊ पण तिकडे होत आहे. चला, आणि मामा पण फ्रेश झालेले आणि बसलेले आहे. तर चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलतो. आणि नंतर मग आम्ही निघालेलो आहे नागेश्वर महादेव मंदिर. आणि सोमवार होता. खरंच खूप काही छान वाटलेलं. सकाळचं वातावरण आहे, 8 वाजलेले असतील. आणि भाऊ कसं आहे ना, पटकन आवरा. आणि सकाळी आम्ही दर्शन वगैरे घेत होतो, त्याच्यामुळेच पटकन झालेलं आहे आमचं. पण नाहीतर दुपारी वगैरे खूप ऊनसुद्धा लागतं आणि दर्शनालासुद्धा खूप काही वेळ लागतो. पण आम्ही सकाळी छान मस्त दर्शन वगैरे घेऊन घेतलेलं आहे. मी, आई आम्ही मागे बसलेलो. आणि बघू शकता हे मंदिर इतकं छान आहे ना. मंदिर नाही आहे, आश्रम म्हटलं याला. पूर्ण छान बनवलेलं आहे, लाकडाचं वगैरे आहे. आणि आम्ही बाहेरूनच बघितलं आहे. नंतर मग आम्ही पोचले नागेश्वर महादेव मंदिर आणि इतकं छान वाटत होतं. नंतर मग गाडी वगैरे पार्किंग केलेली आहे. आणि नंतर मग आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभं आहे. मी, आई आम्ही इकडनं आहे आणि भाऊ वहिनी तिकडनं उभी आहे, कारण त्यांना आहे ना जल अभिषेक वगैरे करायचा आहे, म्हणून ते तिकडच्या लाईनला आहे. आणि मी, आई आम्ही मामा आम्ही इकडच्या लाईनला. आणि सकाळचे 8 वाजले होते तरीसुद्धा खूप काही गर्दी होती. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं. भजन वगैरे गाणं खूप काही छान चालू होतं, आवाज पूर्ण, आरती वगैरे. नंतर मी आतमध्ये मोबाईल वगैरे नाही चालत, पण मी बाहेरूनच असं काही थोडेफार फोटो वगैरे घेतलेले आहे. आणि भाऊ वहिनी त्या लाईनला उभे आहे, कारण त्यांना जलाभिषेक वगैरे करायचा आहे. सुमीसुद्धा आहे त्यांच्यासोबत. ठीक आहे म्हटलं. आणि बघू शकता तुम्हीसुद्धा महादेवाचं दर्शन घ्या. आणि सोमवार होता त्याच्यामुळे खरंच मनाला खूपच प्रसन्न वाटलेलं आहे. मी असं लांबूनच फोटो वगैरे घेतलेला आहे, कारण आतमध्ये काही फोटो वगैरे घेऊ देत नाही. आणि खरंच खूप काही छान वाटलेलं आहे. नंतर मग आम्ही निघालो आहे बेट द्वारका महादेव बेट द्वारकाला निघालेलो आहे जाण्यासाठी. आणि हो, थोडेफार व्हिडिओ आहे ना वेळेवर येत नाही आहे, त्याच्याकरता तुम्ही मला समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा. यूट्यूबवरती बघत असतील तर सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवरती बघत असतील तर फॉलो करा. नंतर आम्ही रिक्षा आपल्याला करावीच लागते, आपली गाडी तिथं पार्किंगला ते लोक नाही नेऊ देत आतमध्ये. ठीक आहे म्हटलं. नंतर आम्ही तो ब्रिज वगैरे बघण्यासाठी गेलेलो आहे. आणि इतकं छान होतं ना, तुम्हाला काय सांगू.
चला मग. आणि नंतर मी मिस्टर आम्ही मागे बसलेले, भाऊ बहिणी पुढे बसलेले. आणि बेट द्वारकाचं दर्शनसुद्धा इतकं छान झालेलं आहे. काय म्हणता, सोन्याची द्वारका वगैरे असं सुद्धा म्हणतात त्याला. चला मग तुम्हाला नंतर दाखवते.